सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजास युवा नेते सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल। आताही सुरुवात झाली। खरं तर विजयाची हॅट्रिक मारले, सभापती पदाचे हॅट्रिक मारणारे सन्माननीय नारायणजी डामसे साहेब आणि यांच्या वतीनेही स्पर्धा आणि त्याचबरोबर ही मॅच इथे संपन्न होते। आय थिंक हा चेंडू निर्धाव टाकलाय रजत मुंडेला, अगदी ऑप्शनच्या बाहेर टाकला। तिकडनं थोडासा बॉलला कट करण्याचा प्रयत्न राहिला। आर्यनकडे एक वेगळं टॅलेंट आहे। बॉलिंग करत असताना अगदी बॉल रिलीज करताना एक मोठी जंप घेतात आणि बॉल रिलीज थोडासा जास्त उंचीवरून करतात, त्याचा देखील त्यांना फायदा होताना पाहायला मिळतो। यावेळेला उडवलाय, बॉलला केलाय पुल झालाय सक्सेसफुल आणि बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषा पार, षटकार। आन्सर आणले, सर्व काही आणले। रजत मुंडेच्या बॅटमधून आज षटकार पाहायला मिळाला। प्रयत्न केला अमर लांगे यांनी कॅच पकडण्याचा। तर प्रेक्षक हो, तुमच्यासाठी नामी संधी आहे। प्रेक्षक कमाल कॅचसाठी उलटा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कदाचित हा चेंडू पंच राजेश भोईर सर इशारा करतात व्हाईट बॉल। तर प्रेक्षक कमाल कॅचसाठी रायगड विरोधात ठाणे या मॅचसाठी एनडी ग्रुप कडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बरसात देखील पाहायला मिळते, कारण या मॅचला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। आज 2 जिल्ह्यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे आणि ज्या वेळेला या 2 जिल्ह्यांच्या मॅच असतात एक पाहायला वेगळी मजा येते आणि आज आपण इकडे आहोत। या वेळेला फक्त चांगला बॉल, फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय, बॉलला समोर ढकललाय। 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे। धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे। धावसंख्या झाली आहे बिनबाद 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। या दोन्ही संघातील खेळाडूंनी मात्र प्रचंड या ठिकाणी चांगली कामगिरी करतात आणि गर्दी पहा, ज्याला जिकडनं मॅच दिसते तिकडनं मॅच पाहण्याचा प्रयत्न होतोय। समीरजी, या कर्जतच्या क्रिकेटची क्रेज काहीतरी वेगळीच आहे। नाही, कर्जत क्रिकेट अमाप प्रेम करणारं कर्जतचं क्रिकेट आहे आणि पहा तुम्ही जिथे जागा मिळते, हे स्टेजच्या समोरचे काही जण आहेत तिथे खाली बसलेत, ज्याला जिथे जागा मिळाले। सुधाकर भाऊ गारे यांचा प्रतिष्ठानचा जो बॅनर आहे त्याच्या बाजूला चिकटून काही जण मात्र उभे आहेत। मधुभाऊ स्वतः सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत। जिथे कोणी उभा आहे म्हणजे जिथे संधी मिळेल, जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक जण उभा आणि ही गर्दी आणखी वाढतच जाईल जसा हा रंग, कारण प्रत्येकाला असं वाटलं की मॅच चालू होईल आणि अचानकपणे सर्वांची इथे आगमन झालं। उद्घाटन सोहळा पार पडला आणि रायगड विरोधात ठाणे या मॅचला मात्र सुरुवात झाली। बहुचर्चित मॅच आहे, पॉवर हाऊस आहे ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याने धुरंदर क्रिकेटर मात्र या संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा घमासान युद्ध। कौशल पाटील, हो, पहिला बॉल प्रभावित करणारा राहिलाय, रन घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय। अगदी महत्वाची मॅच आहे। उंचपुरा असा गोलंदाज कौशल पाटील, भिवंडी तालुक्यातील वळपाडा या गावचा पहिला चेंडू चांगला टाकलाय। अगदी जर पाहिलं तर हेच प्रत्येक क्षण, हेच लेग बाईटची रन कळवली जाते आणि एक एक क्षण समीरजी खूप महत्वाचा असणार आहे। क्रिकेटचा खेळ रणनीतीच्या बिगर होऊ शकत नाहीये। रणनीती मेघादाने बनवली आहे, रणनीती जर पाहिलं तर विशाल जितेकर यांनी बनवली आहे। सक्सेस कुणाची होणार आणि अगदी प्रेक्षक मोठ्या संख्येने आमच्या बरोबरीने आता सुरुवातीला जोडू लागलेले आहेत। या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। तर सलग 3 षटकारांसाठी युवा नेते ऋषिकेश भाऊ राणे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। तर दुसऱ्या बाजूला विकेट हॅट्रिकसाठी एनडी ग्रुपच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि एनडी ग्रुपच्याच वतीने तमाम क्रिकेट रसिकांसाठी मात्र प्रेक्षक कमाल कॅच तुम्ही पकडली तर तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र ठाणे रायगड या मॅचसाठी देण्यात येईल। सभापती चषक, हो, वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। काय वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेग धारण केला होता या बॉलसाठी आणि आपल्या वेगाचा बोलबाला पाहायला मिळतोय। पहा, हल्ले प्रति हल्ले समीर सर होणं गरजेचं आहे, कारण जे काही करायचंय 5 ओव्हरमध्ये करायचंय, 30 बॉलमध्ये करायचंय आणि त्याच्यामुळे बॉलर सुद्धा ऐकत नाहीयेत, बॅटर सुद्धा ऐकत नाहीयेत। एखादा मोठा फटका येतोय परंतु त्याचं उत्तर देखील देताना पाहायला मिळत आहेत बॉलर। ठाणे आणि रायगड या मॅचची एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळत असते। यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिलाय। आपल्या वेगाचा बोलबाला, टप्प्याचा बोलबाला कौशल पाटील दाखवताना पाहायला मिळत आहेत। प्रचंड वेग आहे कौशल पाटीलकडे। खरं तर आपण सर्व शेतकरी बांधव आहेत, शेतकरी बांधवाने गोफन बांधली आणि ती गरगर फिरवली आणि तिथून सुसाट वेगाने सुटणारा दगड जसा तसा हा चेंडू फेकतोय। यावेळेला उडवलाय बॉल आणि कंट्रोल होता या अगोदर, परंतु आता मात्र या बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पार, षटकार।
फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. वेगाच्या विरोधात मारलेला तो हल्ला होता किरण पवारचा षटकार. त्यानंतर थोडा दबाव, व्हाईट बॉल, आणखी एक धाव जोडली जाते आणि आता ठाणेच्या विरोधात रायगड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. याचाच उल्लेख आपण करत होतो. हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत, दोघांनाही जिंकायचं आहे. प्रतिष्ठेची ही मॅच आहे सभापती चषकामधील. किरण पुन्हा एकदा स्ट्रोक तर खेळतायत. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. सुहास पवार तिकडे होते आणि जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 1 रन तिकडे कंप्लीट होताना पाहिलं मिळते. बघता बघता धावफलक 20 वर जाताना पाहिलं मिळेल. या अगोदर देखील बऱ्याचशा मॅचेस झाल्या. मागील 10 वर्षात रायगड ठाणे खूप साऱ्या मॅच झाल्या. ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी विक्रमी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आणि खेळाडूंनी सुद्धा 100% नाही तर 200% दिले या मॅचेससाठी. इकडे तुम्ही चमकलात तर महाराष्ट्रभर चर्चा होते. त्याच्यामुळे या मॅचचं महत्व काहीतरी वेगळं आहे. यावेळेला वेगवान चेंडू, अगदी अपील देखील थोड्याफार प्रमाणावर केलं गेलं परंतु त्याचा इकडे पडसाद नाही पडले आणि लेग बायच्या स्वरूपातील या 1 रनने धावसंख्या पुढे गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 21. रायगड पहिली बॅटिंग करत असताना बिनबाद 21. दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. पंच एक फक्त 2 ते 3 मिनिटं घेतो तुमचे आणि पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. कारण रायगड विरोधात ठाणे देखील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मॅच सध्या मैदानात येथे रंगते. पंचांना विनंती एक फक्त 2 मिनिटं आपण थांबावं. सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आदरणीय वैकुंठजी पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. सभापती चषकाचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आज इथे पार पडला, त्यांचं क्रिकेटचं प्रेम, त्यांचं कबड्डी प्रेम आणि त्याचबरोबर अगदी आपल्या बाबांचा समाज सेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालू ठेवणारे सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. रायगड जिल्हा परिषदेचे सभापतीपद, त्याचबरोबरीने भाजपाचे देखील दक्षिण रायगडचे महामंत्री आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती नारायणजी डामसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होतोय. सभापती चषक, एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि वैकुंठजी पाटील साहेब यांचा सन्मान आदरणीय नारायणजी डामसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब. आपलं सदा आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं हे सन्मान चिन्ह. यानंतर मी संपूर्ण एनडी ग्रुपला विनंती करतोय, संपूर्ण एनडी ग्रुपला, या एनडी ग्रुपचे अध्यक्ष पिंगळे साहेब, संपूर्ण एनडी ग्रुपला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पिंगळे, महेशजी मसे, रमेशजी मराडे, प्रभाकरजी रसाळ, आदित्य गायकवाड, प्रकाशजी मसे, मंगेशजी खेडेकर, अतुलजी दुर्गे आणि मंजूरजी सैरे, अमरजी लांगी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा एक भव्य सत्कार आपण या मुख्य मंचावरती मात्र संपन्न करतोय. आणि त्याचबरोबरीने जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने देखील आदरणीय नारायणजी डामसे साहेबांचा एक भव्य सत्कार आपण मंचावरती करणार आहोत. एनडी ग्रुपच्या वतीने आज सन्मान इथे संपन्न होतोय. आणि त्यानंतर कृष्ण कन्हैयाची मूर्ती देऊन सन्माननीय नारायण शेठ डामसे साहेबांचा सन्मान गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने मात्र संपन्न होतोय. सलग 3 वेळा रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपद, सलग 3 वेळा मात्र रायगड जिल्हा परिषदेचा विजय आणि त्याचबरोबरीने सलग 3 रायगड जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या गटातून विजयी होणारे एकमेव सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. एनडी ग्रुपचे देखील स्वागत. आणि यानंतर आदरणीय अशोक सर आणि अशोकजी शिंगटे साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गटनेते रायगड जिल्हा परिषदेचे बाबूशेठ घारे यांना आपण सन्मानित करावं. पंच फक्त 2 मिनिटं जे सत्कार आहेत ते आपण एक 2 मिनिटांमध्ये ते संपवतो. आणि रायगड विरोधात ठाणे या मॅचमध्ये सत्कार घेणं म्हणजे समालोचकाचं पण मोठं दिल आहे असंच मी म्हणेल. यूट्यूब लाईव्ह कमेंट चालू असतील तर माझा उद्धार होईल. तर सन्माननीय नारायणजी डामसे साहेबांचा सन्मान आदरणीय वैकुंठजी पाटील साहेबांचा सन्मान गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने मात्र संपन्न होतोय. सलग 3 वेळा रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपद, सलग 3 वेळा मात्र रायगड जिल्हा परिषदेचा विजय आणि त्याचबरोबरीने जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा यांच्या वतीने मात्र संपन्न होतोय.
बाबूशेठ गारे गटनेते यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सहर्ष स्वागत साहेब आपलं. यानंतर सन्माननीय हिंदोळा सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आदरणीय बाबूशेठ गारे माफी असावी. सन्माननीय बाबूशेठ गारे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. बाबूशेठ गारे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. यानंतर सन्माननीय मधुभाऊ घारे यांचा देखील सन्मान इथे संपन्न होईल. आदरणीय हिंदोळा सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मधुभाऊ खाणपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना आपण सन्मानित करावं. रायगड विरोधात ठाणे ही देखील मॅच येथे संपन्न होते. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते. सन्माननीय मधुभाऊंचा सन्मान. खरं तर सुधाकर भाऊ घारे देखील उपस्थित राहणार होते, परंतु प्रत्येकाला ठाऊक आहे त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. कदाचित पुढील 3 रात्रींमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिताताई देखील उपस्थित राहतील, परंतु सध्या हिंदोळा सरांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय मधुभाऊ घारे यांचा सन्मान इथे संपन्न करतो. धन्यवाद. काही सन्मान बाकी आहेत, त्यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत, परंतु सध्या आपण मॅचच्या दिशेने वळतोय. त्या अगोदर पंचा सामना चालू करावा. रायगड विरोधात ठाणे. सन्माननीय वैकुंठजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार. ऋषीजी राणे साहेब देखील उपस्थित राहिले, त्यांचाही मनपूर्वक आभार. मधुभाऊ आपलेही मनापासून आभार. सन्माननीय वैभवजी थोरवे यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि बाबूशेठ गारे साहेब आपलेही मनपूर्वक आभार. पाहुणे या ठिकाणाहून रजा घेत आहेत, परंतु ठाणे विरोधात रायगड ही मॅच मात्र चालू आहे. अरुणजी हरपुडे साहेब आपलेही मनपूर्वक आभार. जयवंतीताई हिंदोळा आपलेही मनपूर्वक आभार. अरुणजी हरपुडे साहेब आपल्या समेत उपस्थित आहेत. थोडा वेळ ते आनंद घेणार आहेत रायगड ठाणे या मॅचचा. त्याचबरोबर अक्षयजी तिटकारे कर्जत पंचायत समितीचे सदस्य तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. जय बोराडे आपलंही मनपूर्वक आभार. सर्वांचे आभार मात्र इथे व्यक्त करतो. आणि थोड्याच वेळात रायगड विरोधात ठाणे या मॅचला देखील पुन्हा एकदा सुरुवात होईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 ओव्हरमध्ये रायगड टीमची धावसंख्या ती बिनबाद 21 आणि ज्यांच्या संकल्पनेतून मात्र मॅच इथे संपन्न होत आहे. नारायणजी डामसे साहेब सलग 3 वेळा ज्यांनी समाज कल्याण सभापती पद भूषवलं या रायगड जिल्हा परिषदेचे, त्यांच्या वतीने मात्र रायगड ठाणे मॅच. सन्माननीय महेंद्रजी घारे साहेब आपलंही मनपूर्वक आभार. आणि आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले गेले चंदू शेट्टे सर आणि मॅच चालू झाले. 2 ओव्हर 21 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा म्हणजे बॅलन्स मॅच आहे. विकेट नाही आली, हा प्लस पॉइंट बॅटिंग टीमचा सुद्धा. आता सौरभ आलेत बॉलिंगला. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. खार्डी गावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळलाय. डोंबिवली परिसरातील असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय खरा, परंतु सुरुवात स्वैर चेंडूने होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर. पहा, ही ज्या वेळेला मॅच होते ना, प्रत्येक तालुक्याचं लक्ष असतं या मॅचवर. आपल्या तालुक्यातला खेळाडू अगदी रायगडच्या किंवा ठाण्याच्या टीममध्ये खेळतोय. प्रत्येकासाठी अभिमानाची बाब पाहायला मिळते. या स्ट्रोकला समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला खरा. 1 रन तिकडे मिळेल. सौरभ बॉलिंगला दाखल झालेले आहेत. अभिमानाचा क्षण असतो ज्यावेळेला तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता आणि त्यातल्या त्यात ठाणे विरुद्ध रायगड या मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी देखील मिळत असते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर. किरण पवार 10 धावांवर बॅटिंग करतायत, तर रजत मुंडे 9 धावांवर बॅटिंग करतायत. 2 बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर एक युवा गोलंदाज म्हणून स्वतःला सातत्याने सिद्ध करत आहेत ते सौरभ. यावेळेला वेगवान बॉल ज्या वेगात आला त्याच वेगात परत पाठवलाय. सीमारेषेच्या पार 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 षटकार. आदा दादाची लयच न्यारी मना. खरं तर कर्णधार कसा असावा, प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्य दक्ष असावा. आणि रायगडचा कर्णधार खरं तर क्रिकेटचं पॉवर हाऊस अर्थातच किरण पवारची पॉवर सध्या इथे पाहायला मिळते. किरण याही वेळेला आता या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु या बॉलने फिल्डर शोधून काढला आणि विकेट येताना पाहायला मिळत आहे. सौरभचा पलटवार पाहायला मिळालाय. किरण ज्यांनी षटकार खेळला त्यांना लगेच दुसऱ्या बॉलवर बाद करण्याचा कारनामा केलाय आणि यालाच म्हणतात जशाच तसं प्रत्युत्तर.
छाया जमती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई सन्माननीय नारायणजी डामसे साहेब यांच्यावरती आधारित हे गीत आणि या गाण्यावरती प्रेक्षक चक्क नाचतायत. पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने सर इथे उपस्थित आहेत. येस, मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर सर या परिसरामध्ये आदिवासी बांधव देखील पाहायला मिळतात आपल्याला. खऱ्या अर्थाने निसर्गाचे पूजक, निसर्गाची पूजा करणारे, निसर्गाच्या सानिध्यात राहणारे, निसर्गावर प्रेम करणारे आणि असे हे सगळे आदिवासी बांधव सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि या संपूर्ण परिसरामध्ये क्रिकेटचं प्रेम आणि काय क्रेज पाहायला मिळाली आहे. समीर सर म्हणजे अगदी मॅच सुरू होते 11 वाजता, परंतु एवढी मोठी गर्दी पहिल्या मॅचला एवढ्या दूर आल्यानंतर म्हणजे आपल्याला मजा कधी येते ज्यावेळेला प्रेक्षक असतात. तुम्ही कितीही मोठी स्पर्धा भरवा, प्रेक्षक जर नाही आले तर मजा नाही येत. आणि पहिल्याच मॅचला काय प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक असले ना की आपल्याला पण शब्द सुचतात. प्रेक्षक आपले देखील प्रेरक आहेत. त्यांना पाहिलं की आपलेही शब्द सुचतात. परंतु तुम्ही आदिवासी बांधवांचा उल्लेख केला. मला असं वाटतंय एका लाईनमध्ये जाण्याची जी शिस्त आहे ना क्रिकेटमध्ये, कोणामुळे आली असेल तर ती आदिवासी समाजामुळे आली. आणि खरोखरच त्या शिस्तीचं प्रमाण म्हणजे माझे आदिवासी बांधव आहेत. आणि त्यांच्याच सानिध्यात असलेली चालू असलेली मॅच रायगड विरोधात ठाणे समोर मारण्याचा प्रयत्न होता आणि शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय तो अमित नाईकच्या बॅटमधून चौकार. मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचा एअर स्ट्राईक सुरू झालेला आहे. एका छोट्याशा जासई जवळील असणारं एकटगर नावाचं गाव उरण तालुक्यातील या खेळाडूने प्रसिद्ध करून टाकलं आणि मैदानात आल्या आल्या मात्र मोठा फटकाही त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला पाठीमागे खेळले, मी आलोय कशासाठी, माझ्या टीमला जिंकवण्यासाठी सांगतायत. हाही बॉल सीमा रेषा पार 4 से साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे. खरं तर आपण ज्या फटक्याचं विश्लेषण करतोय ते साध्या सोप्या भाषात, परंतु मारणं कठीण काम आहे. पहा वेगानं बॉडी लाईन हा बॉल होता, शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फक्त दिशा दिली मागच्या बाजूला, लॉंग स्टॉपला बॉल गेला तो मात्र नॉन स्टॉप. पहा तो फटका. स्कोर पुढे जाताना पाहायला मिळतोय 37 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ, 5 ओव्हरची मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. आता वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सौरभकडे देखील आहे वेग. या ओव्हरमध्ये रन आल्या, या ओव्हरमध्ये विकेट सुद्धा आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. रायगड 37 धावा, 1 विकेट माघारी ठाण्याच्या विरुद्ध सभापती चषकामध्ये. हे चांगली सुरुवात आहे रायगडची. सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय कावा पाटील, मला असं वाटतं की कदाचित 4थं षटक टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. रायगड विरोधात ठाणे अगदी भीमाशंकर पासून, म्हणजे इथून सगळेजण जातात भीमाशंकरला चालत चालत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं, कारण पश्चिम घाटाचा आपण विचार केला तर त्याच्या पायथ्याशीच हे मात्र क्रीडांगण आहे. मी आल्यापासून म्हणतोय की अगदी अंगाची लाही लाही झाले. सूर्याचं तापमान अगदी वाढत चाललंय, म्हणजे सर्वांना ठाऊक आहे, ही चर्चा सर्वत्र चालू आहे. पुढचे 4-5 दिवस आणखी असा एक मोठा उन्हाळा पाहायला मिळेल. परंतु जेव्हापासून चंदू सर आपण इकडे आलो आहे अजिबात कुठेही असं जाणवत नाहीये. याला म्हणतात आपण परफेक्टली निसर्गाच्या सानिध्यात आहेत आणि त्याच निसर्गाच्या सानिध्यात चालू असलेला सामना. हे सांगण्यामागचं कारण का, तर आमच्या या संपूर्ण आदिवासी बांधवांनी हा संपूर्ण परिसर तसाच्या तसा आमचं कर्जतकर मात्र इथे त्यांनी जपून ठेवलेला आहे. खास महत्त्वाची गोष्ट का, इकडे सगळे फार्म हाऊसेस वाढलेले आहेत, परंतु असं असताना देखील पर्यावरण पूरक गोष्टी टिकवण्याचं काम आम्हा सर्व कर्जतकरांनी केलं आणि ते सर्व कर्जतकर मैदानाच्या चहूबाजूने उपस्थित आहेत. त्या सर्व कर्जतकरांचे मनापासून नारायणजी डामसे साहेब यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रायगडची धावसंख्या 1-37. 37 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकासाठी वेदांत येत आहेत. भिवंडीच्या टेंबिवली गावचा असणारा हा युवा टॅलेंटेड बॉलर आहे. आज खेळताना पाहायला मिळतील.
यावेळेला वेगवान बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. रजत मुंडे आणि अमित नाईक या दोघांकडे सुद्धा चांगला अनुभव आहे या मॅच मध्ये. आता त्यांना एक पार्टनरशिप इकडे करावी लागणार आहे. मॅच 5 ओव्हरची आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक 65-70 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते आणि ती धावसंख्या इकडे उभारली जाईल का? कारण प्रेक्षक लांब लांबवरून आलेत, IPLच्या मॅच सोडून आलेत. त्यांना माहिती आहे आज हे जे क्रिकेट आम्ही पाहणार आहोत ना, ते आमच्या विभागातील क्रिकेटचा इतिहास लिहिणार असणार आहे. आणि हो, इतिहास लिहिला गेला या सभापती चषकाच्या माध्यमातून. या परिसराचा एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी या परिसरातील या मैदानामध्ये आता सध्याच्या घडीला झालेली आहे. ओ हो, या वेळेला थोडासा बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. अगदी टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे सुद्धा. आणि क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे, फक्त बॅटरचा नाही, तो बॉलरचा सुद्धा खेळ आहे. थोडासा पुढे टाकला आणि थोडासा वळण देखील देताना पाहायला मिळाले. डॉट बॉल. हे लुपिंग फुलटॉस पाहायला मिळाला, तो देखील वाईड लाईनला चिकटून टाकलेला बॉल. चांगला बॉल अमित नाईकच्या विरोधात वेदांतचा. हो, टप्पा मागे ठेवलाय, फसला अमित नाईकचा फटका. टॉवरच्या वरती चेंडू गेला, वेदांत पाटील जज करतोय आणि दुसरा धक्का रायगड टीमला बाद होईल. अमित नाईक आहो बक्षीस बघा तिथं लाविती, लाखा लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब. आणि हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी बॉलरच्या बाजूने कधी बॅटरच्या बाजूने. मागील बॉल जो डॉट आला होता त्याने थोडासा दबाव वाढवला होता, तो हटवायला गेले आणि एक चांगल्या टप्प्यावरच्या बॉलवर फसले देखील गेलेले आहेत. वेदांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांनी फक्त 1च रन दिलेली आहे. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम. तर 38वर 2 आणि मैदानाच्या आतमध्ये खालापूर तालुक्यातील लोधिवलीचा स्टार, ज्याच्याही दारामध्ये रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार आणि दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तेही मैदानाच्या आतमध्ये बंटी भद्रिके दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या दिशेने. 4थी ओव्हर सुरू आहे. 38 धावा, 2 विकेट माघारी. मॅच जबरदस्त होणार आहे समीर सर. कट टू कट मॅच होणार आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोघांनीही, मग मेघादाने आणलेली टीम, विशाल जितेकर यांनी आणलेली टीम, या दोन्ही टीम बॅलन्स आहेत. युवा खेळाडू आहेत, काही नामवंत खेळाडू पाहायला मिळत आहेत, काही युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत, काही अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत. याचा समावेश इकडे पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे रायगड ठाणे सुपर डुपर हिट होत असते. आजही ते इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा वेदांत. हो, वेदांतचा हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, टप्पा पडतोय, बॉल मात्र फिरतोय. स्वतःला सिद्ध करतायत वेदांत. हे टिंबिवलीचा फ्रंट लाईन बॉलर आहे, हा आधारस्तंभ आहे बॉलिंग मधला आणि आज आपल्या ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. पहा, टप्पा पडला त्यानंतर बाहेर निघाला बॉल. त्याच्याकडे गती देखील आहे आणि त्याचबरोबर व्हेरिएशन देखील आहेत वेदांत पाटीलचे. चांगला कापला हा बॉल. या वेळेला वेग दाखवलाय. मागील बॉल फिरवला, आता जोरात टाकला. आता यानंतर काय टाकणार याचा विचार करा. त्याचं कौतुक कर्जतकर करतात. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव से दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव से दादा. यानंतरची जी रेग्युलर मॅचचं शेड्यूल आहे त्याच्यात दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस रिपोर्ट करा, कारण त्या मॅच देखील अत्यंत महत्त्वाचे. सध्या चालू असलेला हा सामना रायगड विरोधात ठाणे. कर्जतमध्ये सध्या आपण आहोत, सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहोत, भीमाशंकरीच्या अगदी पायथ्याशी आपण आहोत. म्हणजे डोंगर पलीकडे गेला तर पुणे जिल्हा आहे आणि आपल्याच पुणे जिल्ह्याचे जुन्नरचे मात्र समालोचक सध्या आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती रायगडची 38 वरती. मागच्या षटकामध्ये वेदांत पाटीलने पाटीलकी गाजवली आणि फक्त 1च धाव दिली. काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 38 धावा धाव फलकावर आहे. 2 विकेट माघारी परतल्यात. हल्ले प्रति हल्ले होत आहेत. एखाद्या ओव्हरमध्ये रायगड पुढे येते, एखाद्या ओव्हरमध्ये ठाणे पुढे येताना उडवलाय. आ रा 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 खतरनाक षटकार. आई कुणी
कर्जत नेहमी रजत मुंडेला रास्त ठरलंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण. रजत मुंडेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. सलग 2 षटकार त्याने मारलेत आणि या मॅच मध्ये आणले. जसं तुम्ही म्हणालात चंदू सर, एक ओव्हर बस बाकी आहे आणि ते आता सध्याच्या घडीला मात्र मैदानात घडत आहे. सलग 2 षटकार आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले रायगड टीमची तब्बल 50 वरती. 50 धावा टीम रायगडच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे सध्याच्या घडीला. रजत मुंडे ISPL चा फायनल सम्राट, कारण 3 खेळला 3ही वेळेला फायनलला गेलेले आहेत आणि त्यांनाच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. सुहासकडे असणारा अनुभव कामी येईल का? बॉल फिरवण्याची त्यांची क्षमता, त्याचबरोबर वेगवेगळ्या टप्प्यावर टाकण्याची त्यांची क्षमता इकडे कामी येणार का? कारण समोर आता रजत तुटून पडलेले आहेत. 2 बॉलमध्ये 2 षटकार लगातार ठोकलेत. 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात मॅच रंगली आहे समीर सर, मॅच दुसऱ्या डावात सुद्धा रंगणार आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सभापती चषक, हा बॉल थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न राहिला, गती देखील कमी केली होती आणि त्याच्यामुळे प्रभावित झाले, कळलाच नाही. खरं तर सर्वाधिक आयकॉन म्हणून खेळला जाणारा सुहास पवार सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंविरोधात त्याचे आक्रमण झालं. रजत मुंडेने सलग 2 षटकार मारले, परंतु हा चेंडू त्याने निर्धाव टाकला. 50 धावसंख्या सध्या धावफलकावरती. रायगडची आता चर्चा चालू आहे की ठाण्याच्या विरोधात कुठपर्यंत जाऊन पोहोचणार ती मात्र रायगड टीम. सुहास पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळतात रजतच्या विरुद्ध. रजत यावेळेला स्ट्रोक खेळत आहेत. वेगवान फटका होता खरा, तिकडे थोडीशी बिग स्पीड झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 रन कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. आता एका रनला महत्व आहे समीर सर. इकडे धावसंख्या 52. खरं तर अशा मॅचेसमध्ये रायगड विरोधात ठाणे या मॅचेसमध्ये एका धावेला आपण चमत्कार होताना पाहिलाय, परंतु तो चमत्कार क्रिकेटचा साक्षात्कार देखील म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. परंतु पाहूया 2 धावा इथे घेतल्यात रजत मुंडेने आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर झालाय रायगड टीमचा तो मात्र 52. काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. 52 धावा रायगड संघाच्या. 60च्या पुढे धावसंख्या गेली तर मजा येणार आहे मॅच मध्ये. रजत याही वेळेला समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय आणि आदेश दिलाय, जा सीमा रेषेच्या पार. षटकार. दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. क्या बात आहे. मॅच बॉल आतमध्ये द्या कृपा करून, कारण तो खेळाडूंना हवाय. प्रेक्षक कमाल कॅच झाली असेल तर त्या प्रेक्षकाला विनंती, आपण मंचावरती या. एनडी ग्रुपच्या वतीने तुमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हीच तर धमाल आहे. प्रेक्षकांसाठी काय हवंय? प्रेक्षक येतात, लांबून येतात. माझा कर्जत तालुका सोपं नाहीये आणि ती पा कॅच. प्रेक्षक कमाल कॅच बरोबर पकडले केटीसीने. हा चेंडू चांगला होता, डायरेक्ट हिट केलाय तो गब्बरने आणि फलंदाज होईल तो रनआउट. यस, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न देखील इकडे होताना पाहिला मिळेल. आपण इकडे पाहतोय ज्या पद्धतीने, यस, पहिला डाव मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय, परंतु ज्या पद्धतीने या रन झालेल्या आहेत, एक फाईट होऊ शकते. आपण 60ची चर्चा करत होतो, 60च्या जवळपास पोहोचलेले आहेत समीर सर, आणि त्याच्यामुळे रजत मुंडेने केलेली बॅटिंग एका बाजूला की फॅक्टर राहिली तर वेदांतने टाकलेली बॉलिंग दुसऱ्या बाजूला की फॅक्टर राहताना पाहायला मिळाल्यात. 58 झाल्यात, 59 पाहिजे. एक डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे आणि क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे.